अविनाश अभ्यंकर सर आपल्या सोबत आहेत। अभ्यंकर सर, या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचा अजेंडा नेमका काय आहे? सातत्याने तुमच्यावर टीका केली जाते की तुम्ही विकासाच्या बद्दल बोलतच नाहीयेत। तुम्ही कायम बोलता ते भावनिक मुद्द्यांवरती। आज दोन ठाकरे बंधू एकत्र आले, मराठीचा मुद्दा समोर आणला आणि मराठीच्या मुद्द्यावर आम्हाला सत्ता द्या, अशा प्रकारची टीका तुमच्यावरती केली गेली आहे। भावनिक मुद्द्याशिवाय तुमच्याकडे कुठला मुद्दा नाही का? नाही, मला एक सांगा हो, हं, मुंबईची काय डेव्हलपमेंट झाली गेल्या इतक्या वर्षामध्ये? हं, पाणी तसंच तुंबतंय, गर्दी तशीच वाढते, मोनो झाली, मेट्रो झाली, आता फार कॉर्पोरेशन अटल सेतूचं करत असेल त्याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणायला लागेल. हं, आपल्याला शाळेत नागरिक शास्त्र शिकवलं जातं. आपण मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलतोय, तेव्हा मुंबई महानगरपालिका जी आता जवळपास 70-72 कोटीची आहे, त्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये इलेक्शन झालेल्या नव्हत्या. हां, आता कुठे ना सुबुद्धी सुचली, सुप्रीम कोर्टने फटकारे लावल्यानंतर हं, तेव्हा आता ते निवडणुका घाईघाईत घेत आहे. आम्ही जे काही मुद्दे मांडले होते, दुबार मतदान असेल, इतर गोष्टी असतील, हं, त्याच्यावरती कुठलीही समर्पक उत्तरं दिली नाही. आता हे इथे सांगायच्या आवश्यकता बरीच चर्चा झालेली आहे. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. हं, इकडचा महापौर हा मराठी झालाच पाहिजे. आणि हां, जी गेल्या काही महिन्यातली क्रोनॉलॉजी आहे, त्याच्यावर तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत. हं, कशा प्रकारचे मुद्दे पुढे आणले जातात, हिंदी भाषा असेल, कबुतराचं खाणं असेल, अजून काही 4 गोष्टी असतील. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या मराठी माणसाचं अस्तित्व संपवण्याच्या नाहीयेत का? हं, ह्या गोष्टी आत्ताच का आल्या? निवडणूक आल्या की असे विषय का निघतात? हां, एक लक्षात घ्या. नंबर एक. नंबर 2, आम्ही जे काही नाशिकला हे बघा, निवडणुकीत यशापयश प्रत्येकाला येतं. परंतु नाशिकला आम्ही जे काही काम केलं होतं, तिकडच्या नागरिकांवरती कुठलाही बोजा न लादता तिथे अप्रतिम कामं केली होती. परंतु नाशिक मी दत्तकच घेईन असं सांगून ते नाशिक आता पोरकं झालेलं आहे. हं, आणि कशा प्रकारे नाशिकला फोडाफोडी झाली तो विषय 2017 झाला असो. प्रत्येकाचं राजकारण, हं, प्रत्येकाला लखलाभाऊ. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जो शिवसेनेचा एक गट फुटलेला आहे, हां, त्यांनी जुन्या शिवसेनेवरती बोलण्याचा अधिकार लागत नाही. तुम्ही हं, त्याच बोटीत बसला होतात आणि जेव्हा त्याच बोटीत बसला असतात तेव्हा त्याच पक्षप्रमुखांचे आदेश तुम्हाला ऐकायचे असतात. त्यामुळे निदान आपण प्रत्येकाने एक साधन सुचिता बाळगली की ठीक आहे, जे विषय झाले ते झाले. 100% मुंबईचे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. गर्दीचा विषय आहे, लोंढ्यांचा विषय आहे, मुंबईच्या नवनिर्माणाचा विषय आहे. मुंबईमध्ये म्हणाल तितके इश्यूज आहेत. आणि शेवटी असं असतं, लक्षात ठेवा, राजसाहेब ठाकरे जे मांडतात ते खरं मांडतात, ते कटू असतं. कदाचित सत्तेमध्ये कसं जाता येईल ह्याचा ते विचार करत नाहीत, ते जनतेचा विचार करतात. त्यामुळे आम्हाला यशापयश दोन्ही गोष्टी बघायला लागतात. परंतु लावरे तो व्हिडिओ लागेल यावेळेस? सर, जनतेच्या हॅलो, लावरे येतं तो व्हिडिओ ऐकायला? लागेल यावेळेस? जनतेच्या भल्याचे जे काही व्हिडिओ असतील ते सगळे तुम्हाला दिसतील. नुसते व्हिडिओ नाही, ऑडिओ पण तुम्हाला खणखणीत दिसतील, लक्षात ठेवा. कारण जी काही माती झाली आहे ना, हां, ही आपापसातल्या कुरघोड्यांमध्ये जी माती झाली आहे ती मुंबईची आणि महाराष्ट्राची झालेली आहे. हे हं, मी इथे, आपण त्याच्यावर असंख्य कार्यक्रम केलेले आहेत. हां, महाराष्ट्रावरती आज 9.5-10 लाखाच्या कर्जाचा डोंगर आहे, पण तो इथे विषय नाहीये. हं, आपण बोलतोय मुंबई महानगरपालिकेबद्दल. महानगरपालिकेने काय डिलिव्हर केलेलं आहे मुंबईच्या लोकांकरता, मोकळा श्वास घेता येतोय का हो? पोल्युशन बद्दल आपण 2025 साली बोलतोय. भविष्यात काय घडणार तर सोडा, आता काय देऊ शकतो, वर्तमानात काय देऊ शकतो ह्याच्यावर आहे. भविष्यात मी तारे तोडीन, मी चंद्र खाली आणीन, हे बोलणं सोपं असतं, ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे. हां, आमचा विषय इतकाच आहे, मुंबईतील मराठी माणूस हा पहिला, मुंबईची डेव्हलपमेंट ही पहिली, मुंबईच्या लोकांना पहिलं प्राधान्य, मराठी माणसाला पहिलं प्राधान्य. आणि कुठल्याही परिस्थितीत जर दुबार मतदानाचा गोंधळ झाला, जर हं, बोगस मतदानाचा गोंधळ झाला, तर मनसे पूर्ण ताकदीने त्याला विरोध करेल. आणि मनसेचा विरोध काय असतो मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. प्रश्न ठीक आहे. इतकाच आहे, ही जी निवडणूक आता लादली गेलेली आहे हां, घाईघाईमध्ये, 30 दिवसामध्ये 4 वर्षे शांत होते, सुप्रीम कोर्टने कान टोचल्यानंतर त्यांनी आता जी लादली आहे, मी त्यांची आता संपूर्ण पीसीकडे सगळ्यांनी पाहिली असेल. हां, त्या पीसीत त्यांची बॉडी लेवल उत्तरं त्यांना देता येत होती का नाही, हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय, लक्षात ठेवा. ठीक ठीक आहे, आहे, त्यांनी ठीक आहे. आता जाहीर केली आहे. आम्ही पूर्ण ताकदीने याच्यामध्ये उतरणार आहोत. सगळे विषय घेणार जे मराठी माणसाच्या हिताचे असतील आणि जे मराठी माणसाच्या द्वेषाचे असतील, त्याच्यावर राजसाहेब ठाकरे पूर्णपणे तुटून पडतील. नवनाथराव, हे वेगळं